हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 9 दिनांक 15 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनीप्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायातील आपल्या पूजनीय आचार्यांच्या वतीने आपण आता या हरनाम दीक्षा समारंभाचा प्रारंभ करीत आहोत। श्रील प्रभुपादांनी आपल्या आचरणातून संकल्प स्वीकारण्याचे महत्त्व शिकवले आहे। हरनाम दीक्षेच्या वेळी त्यांनी एक आदर्श स्थापित केला। वैदिक वाङ्मयातून त्यांनी या मंत्राच्या जपाचा निर्देश दिला। अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतरः शुचिः। या मंत्राचा अर्थ असा आहे की आपण पवित्र असू किंवा अपवित्र किंवा जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत असलो, जर आपण कमलनयन भगवान श्रीकृष्णांचे स्मरण केले तर आपण आतून आणि बाहेरून पूर्णपणे शुद्ध होतो। श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांनी त्यांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला। जेव्हा श्रील प्रभुपाद आपल्या गुरु महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले, आपण एक सुशिक्षित तरुण आहात, मग आपण श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश संपूर्ण जगात का पसरवत नाही? त्या काळात भारतात स्वातंत्र्य चळवळीची तीव्र परिस्थिती होती। देश ब्रिटिशांच्या अधीन होता। सामान्य लोक अत्यंत कष्ट सहन करत होते आणि अनेक अन्यायाचा सामना करत होते। अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन चालू होते। अशा परिस्थितीत श्रील प्रभुपादांनी एक ठाम निर्णय घेतला। त्यांनी त्या काळातील असहकार आंदोलनाचे समर्थन केले आणि महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण केले। या अंतर्गत त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला। त्यांनी आपल्या शिक्षणाची पदवी डिग्री त्यागली। हा विचार महात्मा गांधींनीच सुरू केला होता। भारतभर प्रवास करत असताना श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराजांसमोर एक प्रश्न मांडला। त्यांनी विचारले, आपण सांगता की आपण प्रचार करावा, पण आपण स्वतः गुलाम आहोत, तर इतर देश भारताचा संदेश स्वीकारतील का? हा प्रश्न त्या काळात अनेकांच्या मनात होता। त्यावर त्यांना असे उत्तर मिळाले, या जगात सर्व काही परिवर्तनशील आहे। शासन बदलते, कधी शांतता असते तर कधी युद्ध होते, परंतु एक शाश्वत सत्य सदैव कायम असते। आपण शाश्वत आत्मा आहोत, आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत आणि आपण त्यांचे शाश्वत दास आहोत। यालाच कृष्णभावनामृत असे संबोधले जाते। या जगात आपण कितीही योजना केल्या तरी जन्म, मृत्यू, जरा, वार्धक्य आणि व्याधी, रोग यांपासून सुटका होऊ शकत नाही। या खऱ्या समस्यांचे खरे समाधान केवळ कृष्णभावनामृतच आहे आणि त्यासाठी आपण विलंब करू शकत नाही। जेव्हा श्री सनातन गोस्वामी वाराणसीत श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले तेव्हा त्यांनी अतिशय नम्रतेने प्रश्न विचारला, मी कोण आहे? मी या जगात त्रिविध ताप, आध्यात्मिक, भौतिक आणि दैहिक दुःख का सहन करतो? या दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग कोणता आणि खरे परिपूर्णत्व काय आहे? यावर श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले, तुम्ही इतके विद्वान आणि संस्कारित आहात की प्रत्यक्षात तुम्ही माझे गुरु व्हावे, परंतु योग्य उदाहरण देण्यासाठी तुम्ही मला प्रश्न विचारत आहात। हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। या जगात प्रत्येक व्यक्ती कधीतरी हा प्रश्न विचारते, माझ्या जीवनात दुःख का आहे? जर प्रत्येक जीव आनंद इच्छित असेल तर दुःख का येते? आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर आपण भगवंताच्या शरण गेलो आहोत आणि ते सर्व नियंत्रकांचेही नियंत्रक आहेत, तर भक्तांच्या जीवनातही दुःख का येते? हा प्रश्न सर्व संस्कृती, देश आणि धर्मांमध्ये समानपणे दिसतो। वाईट लोकांच्या जीवनात कधीकधी चांगले का घडते आणि चांगल्या लोकांच्या जीवनात दुःख का येते? भक्तिविनोद ठाकूर आपल्या भजनात सांगतात की मानवी जन्म अत्यंत दुर्लभ आहे। मानवी जीवनाचा उद्देश फक्त तंत्रज्ञानात प्रगती करणे, मोठ्या इमारती उभारणे किंवा सत्ता मिळवणे नाही। कारण लहान कीटकांनाही त्यांच्या स्तरावर आश्चर्यकारक तंत्रज्ञान असते। मानवी जीवनाचे वैशिष्ट्य असे आहे की आपण जीवनातील गहन प्रश्न विचारू शकतो, आणि हे प्रश्न फक्त विचारण्यासाठी नाहीत, तर त्यांच्या उत्तरांचा शोध घेऊन जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आहेत। व्यासदेव ऋषींनी चारही वेद संकलित केले, उपनिषद आणि संहिताही लिहिल्या, आणि शेवटी वेदांतसूत्राची रचना केली।
वेदांतसूत्र हा संपूर्ण वैदिक ज्ञानाचा सार आहे. त्याचा पहिला सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे आता मानवी जन्म मिळाल्यानंतर आपण परम सत्याविषयी जिज्ञासा करावी. अनेक लोक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण सत्यापासून दूर जातात. श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, जेव्हा खरे ज्ञान प्राप्त होते तेव्हा आपण समजतो की सर्व जीव माझ्यात स्थित आहेत आणि मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, प्रत्येकाने अनुभवी गुरूंच्या शरण जावे, विनम्रतेने प्रश्न विचारावेत आणि त्यांची सेवा करावी. या प्रकारे नाते निर्माण झाल्यावर ते गुरु आपल्याला खरे ज्ञान देतात. भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की अर्जुन अत्यंत विद्वान असूनही तो नम्रतेने श्रीकृष्णांसमोर बसतो आणि म्हणतो, मला काहीच कळत नाही, कृपया मला मार्गदर्शन करा. त्याला सत्य जाणून घेण्याची खरी इच्छा होती, फक्त समजण्यासाठी नव्हे तर ते आत्मसात करून पूर्ण समर्पण करण्यासाठी. अशी तयारी झाल्यावरच श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान दिले. मला असे वाटते की श्रीकृष्णांनी एक अत्यंत सुंदर योजना केली, ज्यामुळे भगवद्गीता आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध झाली. एक महान महायुद्ध सुरू होणार होते आणि त्या दोन विशाल सैन्यांच्या मध्ये अर्जुन उभा होता. पुढे काय होईल याची पूर्ण अनिश्चितता होती. श्रीमद्भागवतामध्ये जेव्हा शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षितांना भागवतम सांगत होते तेव्हा त्यांच्या जीवनात किमान एक निश्चित गोष्ट होती. 7 दिवसांनंतर त्यांचा मृत्यू होणार होता. त्यावेळी महाराज परीक्षित अत्यंत सामर्थ्यवान राजा होते. फक्त 7 दिवस शिल्लक असतानाही ते भोग विलास करू शकत होते. त्यांच्याकडे सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या, परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी राजमहल, वैभव आणि राजवस्त्रांचा त्याग केला आणि त्यांनी संकल्प केला, मृत्यू येईपर्यंत मी उपवास करीन. हा उपवास केवळ उपवास करण्यासाठी नव्हता, तर परम सत्य जाणण्यासाठी आणि ते पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी होता. महाराज परीक्षितांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, खरा धर्माचा उद्देश काय आहे आणि आपण तो कसा स्वीकारू शकतो? त्यांनी हेही विचारले, ज्या व्यक्तीसमोर मृत्यू निश्चित उभा आहे त्याने आपल्या जीवनात काय करावे? श्रील प्रभुपादांनी श्रीमद्भागवतमध्ये असे भाष्य केले आहे की आपण ते आपल्या स्वतःसाठी लिहिले आहे असे समजावे. आपण असे समजू नये की तो फक्त तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे, तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. किमान महाराज परीक्षितांना हे निश्चित माहीत होते की 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होईल. परंतु या जगात असा कोणी आहे का जो हे निश्चित सांगू शकेल? माझ्याकडे अजून 7 मिनिटे तरी आहेत. म्हणूनच सर्वात मोठी गरज आहे आत्मसाक्षात्कारासाठी कृष्णभक्तीचा आश्रय घेणे. श्रीनंदन गोविंददास आपल्या मनाला प्रार्थना करतात, हे मन, कृपया नंदनंदन श्रीकृष्णांची उपासना कर. आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ कारण आहे भय. परंतु जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या शरण जातो तेव्हा आपण निर्भय होतो. ही निर्भयता काय आहे? जेव्हा आपल्याला असा अनुभव होतो की श्रीकृष्णांच्या प्रेमामुळे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, त्यांच्या संरक्षणाखाली आहोत आणि ते आपली संपूर्ण काळजी घेत आहेत, हीच खरी निर्भयता आहे. श्रीकृष्णांचे प्रेम आपल्या आत्म्याशी संबंधित आहे. कोणी भक्त असो वा अभक्त, हे शरीर नाशवार आहे, वृद्धत्व येईल आणि एक दिवस मृत्यू निश्चित आहे. मानवजन्माचा खरा उद्देश आहे या शाश्वत आत्म्याला श्रीकृष्णांच्या शाश्वत भक्तीत स्थिर करणे. शरणागती या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण समर्पण. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आपण पूर्णपणे त्यांच्या शरण जातो तेव्हा ते आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेतात. जीवनात सुख दुःख, यश अपयश, विजय पराजय येत राहतात. काही महिन्यांपूर्वी येथे थंडी होती, आता प्रचंड उष्णता आहे, नंतर पावसाळा येईल, असे सतत बदल चालूच राहतात. तसेच आपल्या जीवनातही परिस्थिती बदलत राहतात आणि प्रत्येक क्षणी आपले मनही बदलत राहते, हे एक सत्य आहे. परंतु या सर्व बदलांच्या पलीकडे आपल्याला एका शाश्वत सत्याचा आश्रय घ्यायला हवा. आपण आत्मा आहोत आणि हा आत्मा परमेश्वराचा अंश आहे. श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरण या, मी तुम्हाला सर्व पाप आणि दुःखांपासून मुक्त करीन. भिऊ नका, चिंता करू नका.
गोविंददास पुढे सांगतात की मानवजन्म अत्यंत दुर्लभ आहे. काही दिवसांपूर्वी मी गोवर्धन परिक्रमा करत होतो आणि सृष्टीच्या विविधतेचा विचार करत होतो. मी पाहिले, असंख्य जीव विविध योन्यांमध्ये आहेत. गवतामध्ये, झाडांमध्ये, कावळ्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, मास्यांमध्ये, डासांमध्ये, मुंग्यांमध्ये. पुढे जाताना मी बकऱ्या, मेंढ्या, घोडे, गाढवे, बैल आणि गायी पाहिल्या. मी विचार करत होतो, या सर्व जीवांचा उद्देश एकच आहे, सुख कसे मिळवायचे. मी अनेक मनुष्यांना देखील पाहिले आणि तेही सुखाच्या शोधात प्रयत्न करत होते, परंतु त्यांना खरे सुख कसे मिळते हे माहीत नव्हते. म्हणून ते एकमेकांशी स्पर्धा करतात, मत्सर करतात, द्वेष करतात आणि त्यामुळे भय आणि असंतोष निर्माण होतो. 84 लाख योन्यांपैकी केवळ सुमारे 4 लाख योनी मानवाच्या आहेत आणि त्या मानवांमध्येही अत्यंत थोडे असे असतात ज्यांना आध्यात्मिक सत्य जाणण्याची इच्छा होते. गोविंददास पुढे सांगतात की या मानवजन्मामध्ये सर्वात दुर्लभ आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे साधू संतांचा सत्संग होय. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की अनेक जन्मांनंतर कधीतरी साधूंचा संग प्राप्त होतो, कारण त्या सत्संगात श्रीकृष्णांच्या कृपेचा प्रवाह वाहत असतो. जेव्हा आपल्याला असा सत्संग मिळतो तेव्हा आपण फक्त तो स्वीकारत नाही, तर त्याला प्रतिसाद देत भगवंताच्या सेवेत प्रवृत्त होतो. आपल्या जीवनाचा खरा आश्रय आहे भगवंताची प्रेमपूर्वक सेवा. खऱ्या भक्ताची इच्छा भगवंतात विलीन होण्याची नसते. त्याची इच्छा असते भगवंतावर प्रेम करण्याची आणि त्या प्रेमाने त्यांची सेवा करण्याची. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला एक अत्यंत गूढ आणि उच्च कोटीची प्रार्थना दिली आहे, जी वृंदावनधामात प्रवेश करण्याची सुरुवात आहे. हे प्रभू, तुम्ही मला आलिंगन द्या किंवा मला दूर ठेवून माझे हृदय तोडा, किंवा मला आपल्या चरणांखाली तुच्छ करा, तुमची जशी इच्छा असेल तसे करा. परंतु तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे. मी कोणत्याही परिस्थितीत तुमची सेवा कधीही सोडणार नाही. यालाच खरे प्रेम म्हणतात आणि हे प्रेम आपण फक्त साधूंच्या सत्संगातच समजू शकतो. जीवनात प्रत्येक व्यक्तीची ध्येये आणि इच्छा वेगवेगळी असतात. वेदांमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. परंतु श्रीमद्भागवतमध्ये यांपेक्षा श्रेष्ठ असा 5वा पुरुषार्थ सांगितला आहे, तो म्हणजे प्रेम. श्री चैतन्य महाप्रभूंनी या प्रेमाला पुरुषार्थ शिरोमणी असे म्हटले आहे. सर्वोच्च धर्म तोच आहे, ज्यात आपण अहैतुकी, निष्काम आणि अप्रतिहत अखंड भावनेने श्रीकृष्णांची सेवा करतो आणि पूर्णतः त्यांना समर्पित होतो. अशा सेवेमध्ये आपल्या स्वार्थाचा किंवा अहंकाराचा किंचितही अंश नसावा. जीवनातील परिस्थिती बदलत राहतील, परंतु त्या बदलांचा आपल्या भक्तीवर परिणाम होऊ नये. अशी प्रेमभक्ती आत्म्याच्या सर्व गरजा पूर्ण समाधान देते. श्रीमद्भागवतमाच्या पहिल्या 9 स्कंधांमध्ये विविध कथा आणि महान भक्तांच्या जीवनातून आपल्याला सद्गुणांचे शिक्षण दिले आहे. आणि पुढे आपण 10व्या स्कंधात प्रवेश करतो, जिथे आपण वृंदावनधामात प्रवेश करतो, जो सर्वोच्च वैकुंठ आहे. वृंदावनमध्ये प्रत्येक भक्ताचे प्रेम अत्यंत गाढ आणि शुद्ध असते. ते श्रीकृष्णांना पूर्णपणे समर्पित होऊन प्रेमाने त्यांची सेवा करतात. कोणीतरी सखा भावाने सेवा करतो, जसे मित्र मित्राची सेवा करतो. कोणीतरी वात्सल्य भावाने, जसे आईवडील आपल्या मुलाला प्रेमाने सांभाळतात. आणि कोणीतरी माधुर्य भावाने, जसे प्रियकर आपल्या प्रियसीवर प्रेम करतो. या सर्व भावांमध्ये प्रेमाची सर्वोच्च पराकाष्ठा म्हणजे श्रीमती राधाराणींचे श्रीकृष्णांवरील प्रेम. जिथे श्रीमद्भागवत समाप्त होते, तिथूनच श्री चैतन्य चरितामृताची सुरुवात होते. कारण स्वयं श्रीकृष्ण श्रीमती राधाराणींचा भाव स्वीकारून श्री चैतन्य महाप्रभू रूपाने अवतार घेतात आणि त्या दिव्य प्रेमाचा संपूर्ण जगात प्रसार करतात. श्री चैतन्य महाप्रभू सर्वात कृपाळू अवतार आहेत, कारण ते आपल्या हृदयातील कृष्णप्रेम सर्वांना निःशुल्क देतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात फक्त एकदाच असा अवतार होतो, जेव्हा श्रीकृष्ण राधाराणींचा भाव स्वीकारतात. आपण दुर्लभतेबद्दल बोलत होतो. मानवजन दुर्लभ आहेच, परंतु त्याहूनही दुर्लभ आहे अशा भक्तांचा संग प्राप्त होणे, जे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रेम स्वीकारून त्याचा प्रसार करतात. असा सत्संग अत्यंत दुर्लभ आहे.
आपण श्रील प्रभुपादांविषयी विचार करत होतो. त्यांना त्यांच्या गुरु महाराजांकडून आज्ञा मिळाली होती की त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश संपूर्ण जगात पसरवावा. त्यांच्या करुणेमुळेच आज आपल्याला ही प्रेमभक्ती प्राप्त झाली आहे. श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य आणि त्यांचे सहकारी यांना सतत एकच चिंता होती, या सर्व जीवांना कृष्णप्रेम कसे मिळेल. आज सकाळी मी माझे प्रिय गुरुबंधू बलिमर्दन प्रभूंशी चर्चा करत होतो. त्यांनी अनेक वेळा श्रील प्रभुपादांची वैयक्तिक सेवा केली आहे. त्यांनी सांगितले की अनेक वेळा त्यांनी पाहिले की रात्री श्रील प्रभुपादांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, कारण त्यांच्या हृदयात एकच वेदना होती, मी संपूर्ण जगाला कृष्णभक्ती कशी देऊ. हे अश्रू फक्त भावनिक नव्हते, यासाठी त्यांनी अत्यंत परिश्रम केले. आपल्या आजारपणाच्या अवस्थेतसुद्धा त्यांनी 12 वेळा संपूर्ण पृथ्वीचा प्रवास केला आणि प्रेमभक्तीचा प्रचार केला. प्रभुपादांनी हे सर्व का केले? त्यांनी ही संस्था का स्थापन केली? कारण त्यांची इच्छा होती की त्यांच्यानंतरही ही प्रेमभक्ती संपूर्ण जगभर पसरत राहावी. ते म्हणत असत, ही संस्था म्हणजे माझे शरीर आहे. कृतज्ञता आणि प्रेमामुळे त्यांनी आपल्या गुरु महाराजांच्या आदेशाची पूर्ती केली. ते सांगत असत की जेव्हा ते पाश्चात्य देशांमध्ये गेले तेव्हा त्यांच्याजवळ फक्त 3 गोष्टी होत्या: श्रीमद्भागवताची पुस्तके, गुरूंची आज्ञा, हरिनामावर अटळ श्रद्धा. श्रीमद्भागवतमध्ये सांगितले आहे की कलियुग दोषांनी भरलेले आहे, परंतु त्यात एक महान गुण आहे. जर आपण प्रामाणिकपणे श्रीकृष्णाचे नामस्मरण केले तर आपल्याला सर्वोच्च लाभ म्हणजे कृष्णप्रेम प्राप्त होऊ शकते. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की मानवजातीसाठी सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे श्रीकृष्णाचे नाम. कलियुगात श्रीकृष्ण आपल्या नामरूपाने पूर्णपणे उपस्थित आहेत. जर आपण श्रीकृष्णांची लीला, त्यांचे माधुर्य आणि त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर हरनाम आपल्या समोर सर्व काही प्रकट करू शकतो. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मी एक वैद्य आहे आणि सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश करण्यासाठी मी एक औषध घेऊन आलो आहे. ते म्हणजे हरनाम महामंत्र. आपली खरी आध्यात्मिक स्थिती पुन्हा प्राप्त करण्यासाठी ही औषध आपल्याला मदत करू शकते आणि ती औषध म्हणजे हरनाम महामंत्र. श्री चैतन्य महाप्रभू आपणा सर्वांना विनंती करतात, कृपया हरनाम महामंत्र स्वीकारा. त्यांनी श्री नित्यानंद प्रभू आणि श्री हरिदास ठाकूरांना आज्ञा दिली की नवद्वीपमध्ये घराघरांत जाऊन प्रचार करा. एका अर्थाने त्यांनी आपल्याला सर्वांना हा आदेश दिला आहे की संपूर्ण जगात घराघरांत जाऊन हा संदेश पोहोचवा. श्रीकृष्णांची पूजा करा, श्रीकृष्णांविषयी श्रवण करा. श्रीकृष्ण तुमचे खरे आईवडील, हितचिंतक आणि जीवनाचे आधार आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या याच भावनेने प्रेरित होऊन जेव्हा श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले तेव्हा त्यांनी स्वतःचा परिचय असा दिला, मी एक नगण्य भिकारी आहे. या भिकारी भावनेतून ते श्रीकृष्णांकडे प्रार्थना करत, कृपया या सर्व जीवांना आनंद द्या. आणि लोकांनाही ते विनंती करत, कृपया श्रीकृष्णांना आपल्या जीवनात स्वीकारा. हरनाम संकीर्तन आंदोलन हे या संसारातील संघर्षांचे खरे समाधान आहे. या जगात वाद, मतभेद आणि वैर यांची असंख्य कारणे आहेत, विशेषतः कलियुगात. परंतु श्रील प्रभुपादांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला आहे. ते म्हणत असत, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर एकमेकांशी सहकार्य करा. हे वचन आपल्या जीवनासाठी अत्यंत उच्च आदर्श आहे. आपल्याला विविधतेमध्ये एकता शोधावी लागेल आणि जेव्हा आपण असे करू तेव्हाच हरनाम संकीर्तन संपूर्ण जगात प्रभावीपणे पसरू शकेल. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरनाम संकीर्तनासाठी जो अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत दिला आहे, आपण तृणापेक्षाही अधिक नम्र असावे, वृक्षापेक्षाही अधिक सहनशील असावे, इतरांना सन्मान द्यावा, स्वतःसाठी सन्मानाची अपेक्षा ठेवू नये. याच भावनेने आपण हरनाम संकीर्तन करावे. हा सिद्धांत सोपा नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी तृणादपि सुनिचेन हा श्लोक हरिनामाचा मूलमंत्र म्हणून सांगितला आहे. आपण तो आपल्या हृदयात सदैव ठेवावा. आज आपण येथे दीक्षेसाठी जमलो आहोत, म्हणून आपल्या भावनेत दृढ संकल्प असला पाहिजे. श्रील प्रभुपादांनी दिलेल्या संस्कृतीनुसार मी माझे संपूर्ण जीवन या मार्गाला अर्पण करीन. या दृढ निश्चयाने आपण येथे आलो आहोत.
आपण शुद्ध असो वा अशुद्ध, आज आपण हा निर्धार केला पाहिजे. श्रील प्रभुपादांच्या अपेक्षेनुसार मी माझे जीवन अर्पण करीन. वैष्णव जीवनाचे नियम गंभीर आहेत, परंतु आपल्याला ते दृढपणे कसे पाळायचे हे समजून घ्यावे लागेल. श्रील प्रभुपाद म्हणत असत, जर तुम्हाला उत्साह वाटत नसेल तरीही उत्साहाने कार्य करा. त्या उत्साहामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि तुम्हाला खरा उत्साह देतील. दीक्षा म्हणजे दृढ निश्चय. मी या नियमांचे पालन नक्की करीन. जर कधी दुर्बलता आली तर आपण आपले दिलेले वचन आठवावे. आपल्याकडून चुका होऊ शकतात, आपण कधी कधी पडूही शकतो, परंतु स्वतःची निंदा करण्यापेक्षा आपण लगेच उभे राहून पुन्हा प्रामाणिकपणे साधनेत लागले पाहिजे. श्रील प्रभुपादांनी वैष्णवाची अनेक प्रकारे व्याख्या केली आहे. प्रत्येक जीवावर करुणा असणे, मत्सररहित निर्मत्सर असणे, सतत हरनाम जप करणे, या सर्वातून आपल्याला समजते आपण अजून पूर्ण नाही आहोत, आणि यामुळेच आपल्या अंतःकरणात विनम्रता येते. ज्या क्षणी आपण विचार करतो, मी खूप महान वैष्णव आहे, त्याच क्षणी आपण श्रीकृष्णांपासून दूर जाऊ लागतो आणि इतरांवर टीका करायला लागतो. आज श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या साक्षीने या दीक्षा समारंभात आपण हा संकल्प करूया. मी दररोज 16 माळा जप करीन. मी 4 नियमांचे पालन करीन आणि हा भाव ठेवीन, माझे गुरु प्रसन्न होवोत, शिक्षागुरु आणि दीक्षागुरु प्रसन्न होवोत, पूर्वाचार्य प्रसन्न होवोत, पंचतत्व प्रसन्न होवोत, श्री श्री राधा माधव प्रसन्न होवोत. येथे उपस्थित प्रत्येक भक्ताबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. आपण सर्व येथे एकत्र आलात, सेवेसाठी सज्ज झालात. हे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायक आहे. आपण अनेक वर्षे साधना करत आहात, हे अत्यंत मौल्यवान आहे, आणि आज आपण आपले सर्वस्व श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करण्यासाठी येथे आला आहात. हीच दीक्षेची खरी भावना आहे. मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपण मला गुरु परंपरेचा आणि श्रील प्रभुपादांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारले. ही माझ्यासाठी अत्यंत मोठी सेवा आहे. मी आपणा सर्वांचा अत्यंत कृतज्ञ आहे. मी प्रार्थना करतो की श्री श्री राधा गोपीनाथ आपणा सर्वांवर आपली विशेष कृपा, आशीर्वाद आणि दया वर्षाव करो. आपल्या कुटुंबांवर आणि ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करता त्यांच्यावरही त्यांची कृपा सदैव राहो. मी अशीही प्रार्थना करतो की आपण सर्व मिळून हरिनाम संकीर्तनाचा प्रचार महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जगभर करा. आणि माझ्या हृदयातील प्रार्थना अशी आहे की आपण सर्वजण आपल्या जीवनात कृष्णभावनामृताचा शाश्वत आणि खरा आनंद अनुभवावा. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.